हे वर्ग करण्यात आलेले आहेत। पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7,000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये, मला त्याची माहिती नाहीये। परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील, ते खातं बंद केलं तरी चालेल। कशासाठी पाहिजे? सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग, पीडित वर्ग ह्या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पहिलाच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतोय, कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे। याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही, पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही, परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल। पण या अशा सगळ्या गोष्टी सरळ सरळ हा मागासवर्गीय आणि दलित समाजावरचा असा अन्याय म्हणावा लागेल। आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये, परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये। परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना, ते आपली जी मनमानी चालवतंय, त्यांना जे वाटतं ते खरं, ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला, ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे। सहन करायची एक लिमिट असते, एक मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सरळ सर्वच निधी एकदा कट करून टाका ना। कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती, कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल, कशाला पाहिजे त्या सर्वांना पुन्हावर आणायचं? खातच नसलं तरी ते चालतं। अजितदादा फायनान्स विभाग म्हणजे अजितदादा मनमानी करतायत, कारण या आधी पण तुमची तक्रार होती त्यावेळेस सत्ता असताना। हे बघा, माझं स्पष्टपणे मत आहे की या खात्याचा कायदेशीररित्या तुम्हाला कोणताही निधी वर्ग करता येत नाही, कट करता येत नाही आणि जर हे कायद्यानुसार जर बंधनं असतील, जरी फायनान्स वाले आपलं डोकं जास्त चालवत असेल तर हे बरोबर नाही आहे, हे स्पष्टपणे सांगतो। आदिवासी खात्यामध्ये निधी का वर्ग करतात? ते खातं कशासाठी निर्माण झालंय? सामाजिक कल्याण खातं कशासाठी निर्माण झालंय? काहीतरी त्याला बेस असेल का नाही? काही नॉर्म्स आहेत का नाही त्याचे? इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाहीत, इतर खाते नाहीत, परंतु हे असं मला ते पटलेलं नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो। मुख्यमंत्र्यांशी जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला याच्यातून योग्य तो मार्ग आम्ही काढू। पण याचा परिणाम तुमच्या खात्यावर म्हणजे आदिवासी भाग असेल किंवा त्यांच्या योजनांवर होणार आहे? निश्चित होणार आहे। माझं दायित्व गेल्या वर्षाचं 1,500 कोटी रुपयाचं आहे, दायित्व आहे, देणे आहे मला। पुन्हा जर याच्यात असे जर कट पडत असतील तर हे दायित्व वाढतच जाणार आहे आणि हे डिपार्टमेंटला एक दिवस अशी गळती लागेल की कामच करता येणार नाही। आता एखाद्या जर नवीन योजना आणायची असेल किंवा एखाद्यानं जर मदत करायची जर ठरवलं तरी मी करू शकणार नाही, हे तेवढं सत्य आहे। मग उद्या असलेले आमदार असतील, असलेले सर्व मंत्री असतील किंवा कोणी असेल, त्यांच्या विभागामध्ये काम करणं मला अवघड जाईल, हे मित्र एवढं मात्र निश्चित आहे। यावेळेस कापले गेले होते, त्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, त्याची त्यावेळेस दखल घेण्यात आली नव्हती, हे सत्य आहे ना? आता त्यावेळेला त्यांना मी पत्र देणं हे माझं काम आहे, ते माझे वरिष्ठ आहेत, त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो घेतला पाहिजे। माझं काम आहे त्यांच्या निदर्शनास आणून देणे, मी ते आणून दिलेलं आहे। त्यावर मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतलाय किंवा काय सूचना दिल्या त्याची कल्पना मला नाही। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याचे पैसे वर्ग होताना दिसतंय वारंवार, असं एक वेगळेपण जाणवते, तुम्हाला वाटतंय असं? शिवसेनेच्या खात्यांचे इतर खात्याचे पैसे वर्ग झाले की नाही मला कल्पना नाही, पण तो सामाजिक न्यायाचे झालेत एवढं मात्र निश्चित सत्य आहे आणि ते सत्य नाकारता येणार नाही। स्पेसिफिक शिवसेनेचे मंत्री त्यांचाच निधी कमी केला जातोय असं दिसतंय वारंवार। आणि याच मुद्द्यावर 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी तुम्ही त्यांच्यापासून दूर गेला होता, अजित पवारांपासून। हे बघा, मी आताही सांगतो, माझ्या खात्याचा कोणताही निधी तुम्हाला इतरत्र वर्ग करता येत नाही, हा नियम आहे, हा कायदा आहे। या नियमाला डावलून फायनान्समध्ये जे काही महाभाग बसलेले आहेत त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो, आमचा तो अधिकार आहे, असं जर दाखवलं तर मी त्यांची माफी मागेल। परंतु तुम्हाला आपली मनमानी करण्यासाठी कायद्याच्या याच्यामध्ये पळवापळवी करणे किंवा त्याच्यामध्ये इतरार्थ कारण दाखवून
आम्हाला वर्ग करता येतो असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे. स्पष्टपणे सांगतो ते चुकीचं आहे. तुम्हाला हे करता येत नाही. तुम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहे याची कल्पना मलाही आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जातीवाद करू शकत नाही. तुम्ही आता म्हणाल की याच्यातले पैसे काढले आम्ही अशा दलित भगिनींना पैसे दिले असं म्हणता येत नाही. लाडक्या बहीण ही कोणती जात नाही. लाडकी बहीण ही लाडकी बहीण आहे. मग त्यासाठी जो निधी पाहिजे तो सरकारने किंवा मुख्यमंत्री असतील यांनी कुठून काढायचा हा त्यांचा एक वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांनी तो काढला पाहिजे. नाही, तुम्ही हे महाबाग कोण? हे फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत. या शकुनीने केलेलं हा काम आहे. हे करतात हे सर्व. त्यांच्यावर तर अजित पवारांचं पूर्ण वर्चस्व आहे ना. आता कुणाचं वर्चस्व आहे नाही मला माहित नाही, परंतु निधी वर्ग करता येत नाही एवढं मात्र सत्य आहे. पण असं आहे की आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाचा आवाज मोठा नाही, सत्तेत मोठा सहभाग नाही, त्यामुळे सहज यांचा निधी वळवला तर काय आवाज होणार नाही, कोणी विरोध करणार नाही, ही भावना सरकार. असं नसतं. आदिवासी असोल, दलित पीडित लोक असतील, इतर समाजाचे लोक असेल, जे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी सरकार कोणतंही असलं तरी त्यांना एक पॅटर्न दिलेला आहे, एक कायदा त्यांच्याशी बनलेला आहे. आणि मंत्री कोणी असेल किंवा सरकार कोणाचं असलं तरी काहीही फरक पडत नाही. तेवढा निधी हा त्यांच्या खात्यामध्ये त्यांना द्यावा लागतो आणि त्याच्यानुसार काम करावं लागतं. हे बंधनकारक सर्वांसाठी आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की 100 दिवसाचं ऑडिट केलं, त्याच्यामध्ये तुम्ही फार पिछाडीवर राहिला का? अशाच पैशांमुळे नाराज आहात म्हणून हे काम संत गतीनं सुरू आहे की नेमकं याच्या मागचं कारण काय आहे? संत गतीने काम सुरू नाहीये, ही सुरुवात आहे. 100 दिवसाचं प्रगती पुस्तक जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यापासून इतर अनेक लोकांचे प्रगती पुस्तक तुम्हाला मायनसमध्ये दिसतात. त्याचं कारण असं आहे की ही सुरुवात आहे. सुरुवातीला जो काही गॅप आहे, पहिल्याचा कामाचा आणि आत्ताच्या याच्यामध्ये जो काही गॅप निर्माण झालेला आहे तो गॅप भरून काढण्याचा प्रयत्न सर्वच मंत्री आणि सर्व अधिकारी करतात. म्हणून तो गॅप भरायला पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क दिसतील, परंतु आणखीन हा जो कार्यक्रम पुढे कंटिन्यू चालणार आहे त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला प्रगती झालेली दिसेल. आणि आम्ही जे काही पिछाडी आहोत एक दिवस आम्ही आघाडीवर निश्चित तुम्हाला दिसू. लोकांच्या नजरेत चांगली कामं करणारे विभाग नापास झालेली आहे, त्याला कारणीभूत कोण आहे? कारण नापास म्हणून समजू नका. मी तुम्हाला सांगितलं मागचा गॅप भरायचं काम आम्ही पहिलं करतोय आणि आता एक सुरळीतपणा त्याला यायला लागलेला आहे. आता 7 तारखेला पुन्हा सीएम साहेबांनी बैठक आयोजित केलेली आहे. पुन्हा सर्वांचं झाडाझडती होणार आहे. पुन्हा खात्याने काय काम केलं याची माहिती त्याला द्यावी लागणार आहे. म्हणून हे निरंतर म्हणजे चालत असलेली प्रक्रिया आहे, निरंतर चालत असलेली ही प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचा तो एक भाग आहे. बरं, तो एक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तुमच्या पक्षाचा विषय आहे म्हणून विचारतो की आता ती 100 दिवसामध्ये तिथल्या तटकरे या 1 नंबरवर आहेत महाराष्ट्रात, त्यामुळं तुमच्याकडे ते पालकमंत्रीपद मिळेल अशी दुसरंच आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे. खात्याचा आणि पालकमंत्र्याचा काहीही संबंध नाही. खातं हे वेगळा विषय असतो, पालकमंत्री हा वेगळा विषय असतो. मग 1 नंबरमध्ये कोण आलं म्हणून आता सगळे बाकीचे सर्व कुचकामी आहेत, निकामी आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून त्याची एकमेकांमध्ये मिसळ करणे किंवा एकमेकांमध्ये दाखवणे हे चुकीचं आहे. खात्याचा काम जर त्यांचा चांगला असेल तर निश्चित त्यांचं अभिनंदनाला ते पात्र आहेत, परंतु त्याचा आणि पालकमंत्र्याचा काही संबंध नाही. अजित पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाधिकार बोलून नंतर मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं, माझा योग जुळून आलेला आहे. मला मुख्यमंत्री व्हायचं होतं पण योग मिळून आले नाही, मात्र भविष्यात मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. निश्चित आहे राजकारणामध्ये अपेक्षा ठेवणं काही गैर नाही आहेत, परंतु मुख्यमंत्री जरी अजितदादा झाले नाही तरी त्यांनी एक रेकॉर्ड केलेलं आहे उपमुख्यमंत्री पदाचं. मला वाटतं इतक्या प्रदीर्घ कालापर्यंत कोणी उपमुख्यमंत्री राहिलं नसेल. निश्चित भविष्यात जर योग आलेच तर ते मुख्यमंत्री होतील आणि राजकारणामध्ये अशा अपेक्षा बाळगणं काही गैर नाही. संजय राऊत म्हटले काश्मीरमध्ये अजित पवारांचा माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवला होता अजित पवारांनी जिथे एकनाथ शिंदे गेलेले आहेत. काय तुमच्या त्यांच्यात काही खर्च सुरू आहे का निधी आणि अशा? कारण माजी मुख्यमंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे आहेत, उद्धव ठाकरे शरद पवार नाही गेले समजू शकतो, पण एकनाथ शिंदेही नाही. एकनाथ शिंदे साहेबाला दुसरं काही काम असेल म्हणून तर कदाचित गेले नसेल. नाराजगी व्यक्त करताना एकनाथ शिंदे हे स्पष्टपणे बोलतात
म्हणून त्याच्याबद्दलचं शंका घेण्याचं काही कारण नाही. उद्धव ठाकरे पण नाही गेले. न उद्धव ठाकरे तर काय ते कोणत्या कार्यक्रमाला जातात? ते परदेशात आहेत, ते तिकडं कॉन्फरन्स चालू आहे त्यांची. शिवसेनेने एक कॅम्पेनिंग सुरू केली सदस्याची आणि उभाटाला दिवसांसाठी त्यांनी असे बॅनर्स लावले, मैत्री धाग्याशी नाही मैत्री वादाशी, आणि शेखर शिंदे साहेबांचा फोटो टाकला. सत्य आहे ना. शिवसैनिकांना प्रवेश द्यायचा, हातात शिवबंधन बांधायचं, नंतर त्यांचे फोन घ्यायचे नाही, त्यांना भेटायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही. हे कोणतं बंधन आहे? म्हणून त्या बंधनापेक्षा वाघाशी मैत्री करा, तर ते त्या मैत्रीला अर्थही प्राप्त होतो आणि त्याचा सन्मानही वाढतो. ते व्यवस्थ परिषदेला शिवसेनेचे मंत्री आणि हे त्यांचा काही वावर दिसत नाही, तिथे भाजप आणि राष्ट्रवादीचाच वावर दिसतोय. नाही, काय कारण असतील त्या खात्या संदर्भामध्ये तो विषय असेल म्हणून ते गेले असावेत. त्याच्यासाठी असं अदरवाईज घ्यायचं काही कारण नाही. मी आता म्हणतो गेलो होतो दुसऱ्या एका परिषदेला, माझ्या खात्याचं होतं म्हणून मी गेलो होतो. सगळ्यांनी जावं असं काही बंधनकारक नाही. काश्मीरमधील हत्याकांडासाठी अमित शहा जबाबदार आहेत. चुनचुनकी मारेंगे काय म्हणतात? आमचेच लोक मारले गेले, तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. विरोधकांनी सुरुवातीला राजीनामा मागितला पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. पवारांनी राजीनामा मागितला पाहिजे अमित शहा. आता कोणी काय केलं पाहिजे याची अक्कल घेण्याची गरज त्या मोठ्या नेत्यांना नाहीये. यांना जेव्हा बाळकडू पाजत होते त्या टायमाला मुख्यमंत्रीपदी शरद पवार होते, म्हणून आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्याला राजकारण कळतं किती. काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष ज्यांनी देशावर इतके वर्ष सत्ता गाजवली, त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलाय. त्यांची काहीतरी असेल नसेल थोडीशी लाज त्यांनी राखली पाहिजे. आणि म्हणून जे तुम्ही संपायला लागलेले, तुमचं जे महत्त्व अस्तित्वहीन झालेलं आहे, तुम्ही इतरांना सल्ले देण्यापेक्षा पक्षामध्ये सल्ले द्यायला सुरुवात करा. देशावर जेव्हा घाला होतो, देशावर जेव्हा हल्ला होतो, अतिरेकी जेव्हा देशाच्या नागरिकांना मारतात, त्या टायमाला हे सर्व पक्षभेद बाजूला सारायचे असतात आणि एकमेव ध्येय असलं पाहिजे. ज्याने हा हल्ला केलाय त्या पाकड्यांना, त्या अतिरेक्यांना कसं नेस्तानाबूत करता आलं पाहिजे, ही भूमिका सर्वच विरोधी पक्षांनी सुद्धा घेतलेली आहे. आणि म्हणून अशा वेळेला राजीनामा दिला पाहिजे, निषेध केला पाहिजे, असं बोलणं म्हणजे इनमॅच्युअर्ड ज्याला म्हणतात त्या पद्धतीचं हे लक्षण आहे. आणि हेच लक्षण त्या पक्षाला सुद्धा डुबवत आहे. आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये उभाटा गटावर लोक आता थुंकायला लागलेली आहेत. अमित शहा महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष चालवतात, म्हणजे भाजप, राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना. त्याच्यामुळे अमित शहांच्या पक्षांकडून सरकार हा महाराष्ट्राची बैमानी असेल असं संजय राऊत म्हटले. आणि आम्ही अमित शहाच्या कार्यक्रमात जाणार नाही असं म्हणतो. हे उघड बोलणं सोपं, हे अंधारात जाऊन पाया पडण्यापेक्षा उघड असे बोलतात आणि अंधारात पाया पडतात, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून अमित शहा तुमच्यासाठी काय आलेलं नाही. तुम्ही गेले काय नाही गेले काय तुम्हाला कोणी विचारतही नाही. कदाचित त्यांची बसण्याची खुर्ची वेगळी ठिकाणी ठेवली असावी म्हणून ते गेले नसावे. आता शाळेच्या प्रवेशाची हालचाल सुरू झालेली आहे, परंतु कास्ट व्हॅलिडिटीचे खूप प्रकरणं पेंडिंग राहिलेले आहेत. काय तुमच्या विभागासाठी उपाययोजना करण्यात येईल की कारण ऍडमिशन्स मुलांच्या माझ्या खात्यामध्ये पूर्वी कास्ट व्हॅलिडिटीसाठी फक्त 4 अधिकारी होते. त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी होती. जवळपास प्रत्येक महिन्याला 42,000 हे कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज यायचे आणि ते 4 अधिकारी ते कंप्लीट करत नव्हते. परंतु आता बावनकुळे साहेबांना सांगून आम्ही जे काही आता ॲडिशनल प्रमोशन ज्यांचे झाले ते ॲडिशनल कलेक्टर म्हणून असे जवळपास 28 अधिकाऱ्यांची आता नेमणूक माझ्या विभागामध्ये ही जात पडताळणी समितीसाठी आम्ही केलेली आहे. काल आणि आज 2 दिवसाचं त्यांचं शिबिर, कार्यशाळा आम्ही पुण्याला घेतलेली आहे. सोमवारपासून हे सर्व अधिकारी त्या विभागामध्ये रुजू होतील. त्या विभागामध्ये कोणत्या जिल्ह्याला कोणता अधिकारी दिलेला आहे त्याची सविस्तर माहिती आज दुपारपर्यंत आमच्या जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती जाहीर केल्या जाईल. आता कुणालाही विलंब लागणार नाही. हे जे काही 4-4 महिने 6-6 महिने जे काही अनागोंदी व्हायची, लोक वैतागाचे, अधिकारी भेटत नव्हते, ही परिस्थिती राहणार नाही आणि डे टू डे त्यांचा आढावा घेतला जाईल. म्हणून मी नागरिकांना सुद्धा विनंती करतो, विद्यार्थ्यांना विनंती करतो की ती वेबसाईटवर जा, कोणता अधिकारी तुम्हाला कळेल
आणि जर त्याच्याबद्दल तक्रारी असतील तर आम्ही आमची स्वतःची एक वेबसाईट सुरू केलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून फक्त आमच्याकडे तक्रारी पाठवा, तातडीने त्याची दखल घेतली जाईल. एक विधान पण केलं होतं मध्यंतरी की जयंत पाटील लवकरच पक्ष सोडणार. आता हे याच्यासाठी विचारतो की शरद पवार आणि भाकरी फिरवण्याचे सांगितले प्रदेशाध्यक्ष पदावर त्यांना दूर करणार आणि त्यांच्या जागी नव्याची वर्णी लागणार. हे तुम्ही जी भविष्यवाणी केली होती त्याकडेच वाटचाल म्हणावी का? जयंत पाटील त्यांच्या पक्षामध्ये कार्यरत आहेत असं मला वाटत नाही. फक्त ते असण्याचं भासवतात, परंतु मला वाटतं त्यांचं काम आता सत्ताधाऱ्यासारखंच सगळीकडे करताना ते दिसत आहेत. म्हणून जयंत पाटील त्या पक्षामध्ये खुश नाहीत हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. त्यांच्यावर बोलणारे, त्यांच्या विरोधात बोलणारे काही अंशी शांत जरी झाले असेल तरी ती खतखत आणखीन संपलेली नाही. जयंत पाटील जोपर्यंत पक्ष सोडत नाहीत तोपर्यंत त्या असलेले त्यांचे विरोधक जे आहेत ते शांत बसणार नाही असं देखील चित्र आहेत. म्हणून मला वाटतं काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल, परंतु जयंत पाटील तिथं खुश नाहीत हे निश्चित आहे. त्याच्यावर त्यांचं काही जरी भाष्य असलं तरी मनातून ते खुश नाही हे तेवढं मात्र सत्य आहे. म्हणूनच त्यांचं प्रदेशाध्यक्षपद जाते असं दिसतं. आता प्रदेशाध्यक्षपद जाणं ठेवणं न ठेवणं हे शरद पवारांचा अधिकार आहेत. त्या अधिकारावर भाष्य करणं योग्य नाही. चलो. सामाजिक न्याय विभागांनी फिर से दूसरे पार्टी को दिया गया है लड़की बहन की लिखी है. इससे पहले भी 7,000 करोड़ किया था. इस बार 400-500 करोड़ रुपए उस खाते से वर्क किए गए. क्या बताएं? देखिए, आपके माध्यम से मुझे पता चला है कि मेरे ये इस वक्त अभी सेकेंड टाइम करीबन 450 कोटी रुपए की कटौती मेरे विभाग से की गई. मुझे लगता है कि सामाजिक न्याय विभाग या तो आदिवासी विभाग, इसका कोई भी पैसा आप कट नहीं कर सकते. ये कायदा है, ये कानून है, और अगर ये किया गया है तो ये गलत है. लेकिन फाइनेंस डिपार्टमेंट में जो लोग बैठे हैं उनको ऐसा लगता है कि हम जो कर रहे हैं वो सही है, तो वो शायद सही होगा. लेकिन इसके बारे में अगर उनको अगर ऐसा लगता है कि इसी डिपार्टमेंट से पैसे अगर वर्क करना चाहिए तो कटौती करना चाहिए, मुझे लगता है डिपार्टमेंट नहीं भी रखे तो क्या फर्क पड़ता है. फिर जिस उद्देश्य से ये डिपार्टमेंट स्थापित किया गया है, जिस वजह से ये डिपार्टमेंट चल रहा है, भले आदिवासी हो या समाज कल्याण हो, उसके उद्देश्य अगर अपन खत्म करना चाहते तो डिपार्टमेंट नहीं रहा तो भी क्या फर्क पड़ेगा. इसलिए लेकिन ये बात मैं गंभीरता से ले रहा हूँ. मैं सीएम साहब से इस बारे में बात करूंगा और सीएम साहब के नजरों में ला के दूंगा कि इस डिपार्टमेंट से जो कटौती की गई है वो गलत है. एक मराठी प्रश्न शेवटचा. सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणतात की भाजपने देश अदानी आणि अंबानीच्या गळ्याला बांधलेला आहे, त्यांना विकायला काढलेलं आहे. आणि काल काय शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यासोबत 3-4 तास भेट झाली, चर्चा झाली. आरोप करणारे देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येकाचा हिस्सा वाटा असतो. अदानी असेल, अंबानी असेल, पहिले गोदरेज नव्हते का, पहिले टाटा नव्हते का, पहिले इतर लोक मोठे उद्योगपती नव्हते का, किर्लोस्कर नव्हते का. म्हणजे मोठ्या उद्योगपतीने तुमच्या उद्योग क्षेत्रात येऊ नये असा त्याचा अर्थ थोडी आहे. म्हणून तुमचा राजकीय काही मतभेद असतील, परंतु देशाच्या प्रगतीसाठी सगळे उद्योगपतीला हाताशी धरणं हे क्रमप्राप्त असतं आणि त्याच्यामुळे उद्योगामध्ये भरभराट सुद्धा होते. तुम्ही प्रत्येकाला चोर समजून जर त्यांच्याकडे पाहत असाल तर मला वाटतं हा दृष्टिकोन योग्य नाहीये. अनेकांनी आपल्या बलबुत्यावर, अंबानी असेल, धीरूभाई अंबानी असेल, त्यांनी त्यांच्या बलबुत्यावर उभं केलेलं साम्राज्य आहे. आणि म्हणून असं साम्राज्य जर एखाद्याचं उभं राहिलं तर ते देशाला लुटलंय असं म्हणणं योग्य नाहीये. आणि या सर्व लोकांची गरज आपल्या या देशाला आहे आणि जे देशाच्या कारभारामध्ये हातभार लावतील त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. शरद पवार त्यांना भेटले असतील. शरद पवारांचं त्या सर्व उद्योगपतीशी पहिल्यापासून मैत्री आहे. हे काल आलेले उबाटाच्या लोकांचे आणखीन त्यांच्या दरवाजाबरोबर उभे ते. शरद पवार अनेक वेळा त्यांच्या घरी जेवलेले. साहेब, एक प्रश्न आहे की अतिरेक्यांनी धर्म विचारून मारलं, पण तुम्ही धर्म विचारून कारवाई करत आहात. अबू आझमी म्हणाले मुस्लिमांना सर्वत्र त्रास दिला जातो असं तुला म्हणाले अबू आझमी. भारतातल्या जो या देशाला मानतो त्या मुस्लिमाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात नाही. परंतु जो पाकिस्तानला सपोर्ट करतो, जो अतिरेक्याला सपोर्ट करतो, तो त्याला आम्ही देशद्रोही किंवा अतिरेकी म्हणतो. आम्ही कोणतीही जात पाहून कधी कोणावर कारवाई करत नाहीत.
परंतु ज्यांनी जात पाहून हिंदूंना मारलंय त्यांना आम्ही सोडणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. मग त्यासाठी अबू आझमी सारखे कितीही पाकिस्तान धार्जिणे लोक समोर आले, औरंगजेब धार्जिणे लोक जरी समोर आले, त्यांची सुद्धा आम्ही गय करणार नाही. या काय अर्थ आहे या वक्तव्याचा? असं संवेदनशील परिस्थिती आहे अशा प्रकारे अबू आझमीच्या बोलण्यामार्फत अबू आझमी हा नेहमीच देशाच्या विरोधात बोलत आलेला आहे. अबू आझमी हा फक्त जात धरूनच राजकारण करत आलेला आहे. परंतु त्याला सुद्धा अक्कल आली पाहिजे की जो ओवैसी जातीच्या आधारावर भडकाऊ भाषण करायचा, त्यांनी सुद्धा या वेळेला मान्य केलंय की अतिरेकीने केलेला हल्ला हा चुकीचा आहे आणि त्याचा बदला घेतला पाहिजे. हे त्यांच्याकडून ह्या अबू आझमी सारख्या असलेल्या काही धर्मांधाने शिकलं पाहिजे. आणि मला वाटतं हीच नीती हे सर्वांची असली पाहिजे. देशाला प्रथम प्राधान्य, नंतर आपल्या धर्माला प्राधान्य. अबू आझमीला इथंच लटकावायला पाहिजे. पाकिस्तान जाऊन काय करता?